नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये। माझा हा पहिलाच व्लॉग आहे मित्रांनो। काय चूकभूल होत असेल तर माफ करा, चूकबुक झाली तरी नका माफ करू, नाही माफ केलं तरी चालेल। तर आपल्याला आजचा व्लॉग असा असणार आहे की आपल्याला कॉल आला होता की नदीला पाणी खूप वाढले, खूप पाऊस आजकाल तुम्हाला तर माहिती आहे, पाऊस खूप आहे। आणि अचानक नदीला पाणी वाढल्यामुळे बरेचसे मासे संकटात सापडलेले आहेत। आम्हाला काय बोला तुम्ही? मला अंश मडवीचा कॉल आला होता, स्वराज पोल्ट्री फार्मचे मॅनेजर, त्यांचा कॉल आला होता की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या टीम सोबत या। आता आमची खूप मोठी टीम आहे या ठिकाणी, लगेच आम्ही त्वरित ॲक्शन घेतलेला आहे। खूप मोठी टीम बघू शकता तुम्ही, फक्त एका माणसाची टीम आहे आमची, आर्यन मंचेकर। आणि माशाला वाचवण्यासाठी ते जे खाद्यपदार्थ लागतं, म्हणजे माशाचा फेवरेट काय रे नाव त्याचा, गांडूल, गांडूलची सोय करत आहेत। म्हणजे कसं ते उपाशी वगैरे असतील, नुसतं वाचवून चालणार नाही, तर त्यांना खायला वगैरे तिथं द्यायला लागतील, ते घाबरलेले असतील। आम्ही गोदड्या पण घेतल्यात, त्यांना जर थंडी लागली असतील तर त्यांच्यावर लगेच तिथं प्रथमोपचार करण्यासाठी। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। तर व्लॉगमध्ये बनून राहा, खूप मजा येणार आहे। बघूया आपण किती माशांना वाचवतोय ते। वाटतं आमचा टायमिंग चुकला की काय, अजून गांडूल मला वाटते मोठे नाही झालेत, त्यामुळे पार इथं 2 फूट खोल खड्डा खांदला आर्यन मंचेकर आमच्या टीमच्या मेंबरनी, तरी पण गांडूल त्याला 2 इंचाचे पण नाही भेटलेत। बघूया, प्रयत्न चालू आहेत त्याचे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे गांडूल काढले जातात, खणून खणून। ह्या स्पीडनी मला वाटतं हा खणत राहिला तर माशींची पोरा, माशांचा परिवार सगळा मरून जाईल, पण याचे गांडूल काय निघणार नाही। चला आपण पण थोडी त्याला मदत करूया। मित्रांनो, आर्यन मंचेकर आपल्या टीममध्ये नवीन आहेत, न्यू ॲडमिशन आहे, त्यांना माहिती नाही गांडूल कसे काढायचे असतात। त्याने आजपर्यंत कुठले गांडूल काढलेले नाहीत, मी बरेच गांडूल, तर त्यांना आपण शिकूया गांडूल कसे काढत असतात। ते असे गांडूल काढतायत, असे गांडूल निघतील का सांगा तुम्ही? अबे साले, गांडूल काढायची सोपी पद्धत, बापरे, जेसीबी लावायला लागेल वाटतं। रुको जरा, सबर करो। मित्रांनो, आपण थोड्याच वेळात जेसीबीला कॉल करूया आणि जेसीबी बोलूया गांडूल काढायला, कारण का आम्हाला पण निघत नाही गांडूल। संत काय यांचं नाव, अरे कहना क्या चाहते हो? नाव विसरलो, माणूस दाखव, नावातच टॅलेंट। इकडे बघा, हे थांब, बंद केला, नावातच टॅलेंट आहे मित्रांनो, या माणसात पण टॅलेंट आहे। संदेश कांगणे का आपल्या टीमचा मेंबर आहे मित्रांनो, आणि हा देखील आमच्या सोबत आहे मासे वाचवण्याच्या या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। या उपक्रमात। मित्रांनो, गांडूल भेटत नसल्या कारणामुळे थोडासा आपल्या उपक्रमाला उशीर होणार आहे। आता बघूया, संदेश कांगणे यांचा एक्सपिरियन्स वापरूया आपण आणि बघूया कुठे गांडूल आहेत का। मासे वाचवण्याच्या आधी ही मोहीम आहे की गांडूल कुठे शोधायचे। गांडूल एवढ्या येड्या गांडीचे आहेत जे आहे ना, ते 2 महिने झाले पाऊस पडून तरी असून आले नाही। गांडूल एकदम गांडूळ आहेत, एकदम। तर मित्रांनो, जमरेंद्र बाहुबली निघालाय गांडूल शोधायला, भल्लाल देव सोबत आहे आमच्या। मस्त जोक मारा, ये हंस रहे हलकट हंस। याला गांडूल अजिबात भेटत। गांडूल आवाज येतो, बघतो गांडूल, हे गांडूल, अबे साले, गांडूल काय नाही करत बाबा, फक्त विचारतोय गांडूल। गांडूल काय आवाज देत नाही मित्रांनो। क्या बोला तूने? इकडे जवळ ये. जवळ ये ना गडे, मला एक गांडूल दे ना गडे। मित्रांनो, गांडूल कुठे मिळत नाहीत, आंब्याच्या झाडाखाली। कुठे? आंब्याच्या झाडाखाली गांडूल आंबे खात असतील मला वाटते। गांडूल संपावर आहेत मित्रांनो, गांडूल संपावर आहेत, डेटी खाली। बैल बघायला 1 2 3 4 माणसं गांडूल शोधा, एक झाड गांडूल शोधा, 4 माणसं, गांडूल काय सापडत नाही। तुमचा एक्सपिरियन्स काय बोलतोय? आली का ती निघाली?
A few moments later. नाही जीपीएस ट्रॅकर लावला आम्ही पण गांडूल काय मिळत नाही मित्रांनो. गांडूलने आमची समझ रहे हो ना? बड़ा हरामी हो बेटा. मित्रांनो गांडूल काढायला जेसीबी बोलवला होता पण ट्रक आला चिंतात आला. इग्नोर केला जशा पोरी इग्नोर करतात तुम्हाला तसं ट्रकवाल्यांनी मला इग्नोर केला. मित्रांनो संदेश कांगणे आमच्या टीमचे सर्वात एक्सपिरियन्स खिलाडी म्हणतात की गांडूल नेहमी महू ठिकाणी असतात. महू ठिकाणी त्यांना महूचा खूप अनुभव दिसतो. त्याचा अनुभव असा बोलतोय की आपल्या गावातले जे सार्वजनिक शौचालय असतील संडासाजवळ गांडूल नक्की असतात मित्रांनो. या आमच्या रेस्क्यू टीमच्या एक जर आता आम्ही मासे वाचवतो जर हत्ती गेंडे वाचवायचे असतील तर काकू आमच्या सोबत असतात. आता ते कामावर जात आहेत. आणि अजून एक मेंबर आलेले आहेत आमच्या टीमचे मिसेस पाष्टे. हा या सर्प मित्र आहेत मित्रांनो. अजगर नाग काय पकडायचं असतील तर यांना संपर्क साधा. गांडूल पकडायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये. आता सिरियसली गांडूल सुरू. पियुषला नंबर ओ माय गॉड खूप मोठा गांडूल मित्रांनो उचलत नाही मला. हात लाव. बघू शकता मित्रांनो जवळपास 1.5 किलोचा गांडूल या ठिकाणी काढलेला आहे. बोल ना वाघ तो वाघच आणि भडकला तर आगच. गांडूल काढण्यामध्ये माझा कोणी हात नाही धरू शकत. अख्ख्या गावामध्ये विचारा अख्ख्या पंचक्रोशीमध्ये विचारा काढला की नाही. शाबास बेटा. आम्हाला मिळालं तर आमच्या टीमचा आणि रोहन पाटीलने आम्हाला टिप्स दिलेली आहे की गांडुलांची मुख्य जागा म्हणजे ते जिथं म्हणजे असतात ती म्हणजे शेणकी. आता आपण शेणकी स्वतःला जात आहे मित्रांनो. जास्त टाइम मी रोडवर फिरू शकत नाही कारण का पॉप्युलर असल्यामुळे माझे फॅन येता जाता मला त्रास देत असतात. बारा साहेब नाईस. हॅलो तुला बेब्स तिला हलवते येत असतील बघ अजून. इकडं कुठं दिसलेस. बरोबर आहे. गाईज आपल्याला इथे भेटलेले आहेत थोड्यासा म्हणजे जवळ वय वर्ष 20 म्हणजे मध्यम वयाचे गांडूल. ओ माय गॉड दिस इज द बेब्स गांडूल बेब्स. लेव जाम भेटला. हा ये छत्रे आणले ना. ओ माय गॉड दिस इज अ बेब्स. मित्रांनो हाईट कमी राहिले पण जाड आहे. हो दिस इज अ बेब्स. फायनली आम्हाला गांडली मात्र मिळालेली आहे. भाग नाही तोंडाजवळचा भाग मी नाही. आमचे गुरु रोहन पाटील यांनी सांगितले कुठे गांडली भेटतील म्हणून. कुठे गांडी भेटेल म्हणून. फायनली मित्रांनो खात्या पिता घरचे गांडूल आपल्याला मिळाले आहेत. त्याला बरोबर भाई कुठल्या फटीत असतात त्या. जेसीबी ला कॉल करून सांग काय येऊ नको कुठं. मित्रांनो आपल्या गावचा टीमचा मुख्य मेंबर ज्याने आपल्याला खबर दिली की मासे बुडणार आहेत नदीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आता मिळाव भावा एकदम प्रतिष्ठित एकदम ऑलराऊंडर आमच्या गावात. लावड्या मित्रांनो टीमचे मेंबर वाढलेले आहेत. ओम गायकर आणि याचं काय नाव विराज शिगवण लागली हाकून. विराज शिगवण आपल्यासोबत 2 अजून माणसं जोडले गेलेले आहेत. अजून एक बक्कासूर आमच्या गावचा काय नाव याचा वेद गायकर याचाच भाऊ. अशा तऱ्हेने आमची रेस्क्यू टीम मासे वाचवण्यासाठी नदीला पूर आल्यामुळे आणखी आमचा मेंबर सागर ठेवण्यासाठी गेलेला आहे.
तो म्हणतोय तुम्ही चालत मी सायकलवर चांगलं दिसत नाही. मित्रांनो अशा तऱ्हेने पावसाची सुरुवात, पावसाचं आगमन होत असताना आज छत्री आणल्या वगैरे तुम्ही? ए छत्री आणलीस? हा मग भिजशील. मित्रांनो 2 छत्र्या आणि माणसं आजार असे गत झाले. एकदम नवरदेवाचा फील येत आहे, जो नवरदेव वारदीला जातो ना छत्रीमध्ये. मजा आया. मित्रांनो देवाच्या मनात नाही वाटतं की आम्ही आज माशांना वाचवावे, चांगले काम करावे. असंच असतं मित्रांनो, कधी चांगलं काम करायला गेलं ना काही ना काहीतरी होणारच. जो चांगला करणार त्याचं वाईट होणार. आधी गांडूल मिळत नव्हतं, त्यात 2 तास गेले आणि आता हा पाऊस ठीक आहे, पावसाचे दिवस आहेत आणि या साल्यावी छत्र्या पण नाही आणल्या, यांच्यामुळे आता आम्हाला भिजायला लागतंय. मित्रांनो या सर्वांच्या इंस्टा आय डी तुम्हाला इथे मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. अरे कहना क्या चाहते हो? थोडं फॉलो करून घ्या त्यांना, टेन्शन घेऊ नका. तुमचा हे केला मी काय बोलतोय प्रमोशन केला आहे. 1000 पाठवा आमच्या गुगल पेला. अबे साले. तर मित्रांनो फायनली आपल्या डेस्टिनेशनवर आपण पोहोचलेलो आहे. पाहू शकता ही आमची या पंचक्रोशीतली नावाजलेली नदी हागडदंड. सॉरी नदीचं नाव काय या? नदीचं नाव काय या? नदीचं नाव काय या? मला नाही, असो मला पण नाही माहित. बघू शकता मित्रांनो हे सगळे आर्मीची ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. हे साधे साधे मुलं समजू नका तुम्ही यांना. शाबाश शाबाश मार उडी घे जीव. इकडनं चल इकडनं चल विराज. हा पक्का सुट. चला आता आपण जाऊया. इथनं कसं काय गेलं? अरे माझ्या बाबा, अरे वय झालं. याचा लवकर. मित्रांनो आधीच आम्हाला सगळ्यांना हाऊस मासे पकडायची वाचवायची सॉरी, आणि त्यातमध्ये आता पडते पाऊस. बघूया थोडीशी वाट पाहूया पाऊस जाण्याची, कारण का छत्र्या कमी आहेत. मित्रांनो हा छोटा आहे पण चला फुटेज साठी येते. फुटेज साठी याला वाटतं माझं 1 मिलियन आहे की काय. जायला अमावस्याच्या रात्री एकादशी, ते बी उपाशी आणि मी बी उपाशी, अशी गरज झाली. बात तो सही है. मित्रांनो घरातून 12 वाजता निघालोय मासे वाचवण्याच्यासाठी, पण आता किती वाजले? जवळपास 2:15 वाजले, तरी पण अजून एक सुद्धा मासा आम्ही वाचवलेला नाही त्या पावसामुळे. तर मित्रांनो आता पहिली ट्राय आमचा महत्वाचा खेळाडू आर्यन मंचेकर पहिली ट्राय करत आहे. गांडूल घे. लावलास? गांडूल लावताना दाखव ना इकडं. मासे गेलं भोसड्यात. गांडूल लावताना दाखव पहिले, लोकांना वाटलं लावताव की नाही. तरी घ्यायचं त्या साईडने लाव, तोंडाकडनं लाव. A few moments later. A few moments later. मित्रांनो ह्याला गांडूल लावताना नाही येत. आता समजला हा का सिंगल आहे. आई जवली. दाखव हे दाखव गांडूल दाखव कसा लावलाय बघ. कमी लावते ते टाकचं तसं. आय झवली बेकार गांडूल लावलाय. मित्रांनी जो गांडूल लावलाय आर्यन मंचेकरनी घालाला, मासा बघून बोला हा नको गांडूल मला. गेला तो गांडूल गेला. गल कुठं? हाय हाय. अरे बाबा तू साईडला घे जरा. तू घरी जा. तुला कोणी बोलायला इथं? गजब बेइज्जती है. आई झवलीचा घराला मासा नाही घालायला लागलाय. दाखव इथं. येतावे घेत नको. काय करतोस इथं? काय करतोस तू? तिकडे घे. मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो गांडूल लावण्याची निंजा टेक्निक. पद्धत वेगळी असते. काय निंजा टेक्निक? कारण मला गांडूल निघत पण नाही. निघाली. चलो भाई
देखो अब मैं क्या करता हूँ. तर गांडूळ लावण्याची पद्धत मित्रांनो, इसको बोलते हैं गांडूळ लगाना. थोडासा चिकचिकीत झालाय तो. अरे जाऊ दे. 1 hour later. मोजून घे. गांडूळ गांडूळच्या गांडूळ का जाईल ना. 3 hours later. मित्रांनो गांडूळ थोडासा चिकट झालेला आहे, त्यामुळं आता मला समजला याला गाणं लावायला लागेल. ओके, अब देखो कमाल. तो चलिए शुरू करते हैं. ओम काय गेला ओम काय का मला इकडे बघा. ओके, याचा मग असं म्हणजे तिकडे लिहितो ना. अरे बायला वाईट एंगल लावला तर चालू करतो. 1 hour later. मित्रांनो मला वाटतं आधीच कोणतरी येऊन मासं सगळं वाचून गेलेलं आहे घरी. मित्रांनो मासं आहेत पण आपल्या फक्त घराला फक्त घेऊन जात आहेत. फक्त आता जरा फेमिकॉल लावतो, फेमिकॉल गाडूला. मित्रांनो ह्या ठिकाणच्या माणसाचं अजून लांब राहा लवड्या. हे तुम्ही माझी मध्ये काय मातो हो चला. तर मित्रांनो इथल्या ठिकाणच्या माणसाचं मला वाटतं या माशांचा उपास आहे आज, त्यामुळे ते आपला गांडूळ काही खात नाही. गांडूळ जसं टाकलेलं तसं परतलेलं आहे. आपण जागा चेंज करूया. कम ऑन फॉलो मी. हे त्यांना घरी पाठव देऊया. हे घरी जा. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह. आणि आम्ही मात्र मित्रांनो आमच्या आता आम्ही आलो होतो अमेझॉनच्या नदीमध्ये. ऍक्च्युली आम्ही घराला काट्या बघायला गेलेलो पण काट्या का आम्हाला भेटल्या नाही. आणि आमच्या कॅमेरामॅनला संध्याकाळी मुंबईला जायचं, त्यामुळे म्हटलं जे काय असेल ते घेऊ चालू. आता समजा तुम्हाला तुमची आयटम भेटली नाही, म्हणजे असं एक सांगतो मी उदाहरण घ्या. तर तुम्ही काय लग्न करणार नाही का? करणार ना, कॅमेरामॅन करणार ना. मग कसं काय घरच्या काठी करतो. काटे भेटले नाही बॉटल घ्या, पण मासं काढायचा. मासे भेटो या ना भेटो. पीछे वाला सब कुछ. क्या बात कर रहे हैं. ओहो गाइस, दिस इज वेब्स. मासा होता मासा. झूठ बोल रहा है. आलो आहे ना. तर मित्रांनो त्या ठिकाणी मला वाटतं त्या माशांचा उपवास होता, त्यामुळे त्याने काय आपल्या गांडुलाला तोंड लावलं नाही. आता आपण जागा चेंज केली, बघूया काय भेटतंय. सॉरी रिटेक झाडावर गेला गल. एकच जावे. One hour later. रशी बघू शकता तुम्ही. सवय गेली रे माझी. 2-3 वर्षांनी आलो. आणि आम्हाला मात्र भेटलेला आहे. मित्रांनो जवळपास 4.5 किलोचा होईल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, बोनी झालेली आहे आपली.
या मासाचं नाव खरबा. तर अशा प्रकारे आपण एक मासा वाचवलेला आहे बुडण्यापासून. बघूया आणखी काही मासे भेटतात की आपल्याला. यालाच विचारू आता. बंद कर. Three hours later. आणि ये मित्रांनो दुसऱ्या माशाची बोनी झालेली आहे या ठिकाणी. आईची गाण. असो तो नशिबात नव्हता. त्याला नसेल यायचं आपल्यासोबत, त्याला काय करू शकत नाही, फोर्स करू शकत नाही आपण. त्याची गाण मी लोक पटकायचा हातात पकडा. अशा तऱ्हेने त्याचा भाव सुद्धा लागला होता आपल्या गालाला, पण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही त्याला सोडून दिला. म्हणून जाऊ दे, गेली आपली जिंदगी. फक्त सांगू नको जाऊन कोणाला. आता आपल्या गळ्यातून सुटून पडला खाली. त्यांनी सगळ्यांना इन्फॉर्मेशन दिलेली दिसतंय की गांडूल खाऊ नका कोणी, धोक्याचा आहे. धोकेबाज निघाला. जरा साईडला, पहिला साईडला घे. बघू शकता मित्रांनो, मला वाटतं या खरब्यांचा परिवार जिथं राहत आहे. तिसरा सुद्धा मासा, म्हणजे दुसरा सुटला तो पकडून हा तिसरा मासा आपल्याला खरबाच भेटलेला आहे. थोडा साईज मध्ये मोठा आहे. मस्त जोक मारा. पिशवी बघू शकता आमची. मित्रांनो आम्हाला पण अपेक्षा नव्हती की मिळतील. आजकाल पुरी नाही भेटत आम्हाला, कुठलं मासा कुठं भेटतील. बात तो सही है. पण भेटलं. परत एकदा ट्राय. काळजी करण्यासाठी आम्हाला हे कर. मॅन वर्सेस वाईल्ड बघू. मॅन वर्सेस वाईल्ड. जो रिव्हर मॉन्स्टर डिस्कवरीवर यायचा, त्याच्यामध्ये हा कॅमेरामॅन होता. तिकडे मात्र गल्ला शिवत आहे. मगाशी लागलेला तो मला वाटतं थांबलेला इथे नाही आहे. पण ह्या गल्ला माझं शिवत पण त्याला अंघोळ करून आलं. चालूच आहे व्हिडिओ. हे मात्र अंघोळ करून आलेले आहेत. त्यांनी 2 कपकपी खरबे 2 काढलेले आहेत. हे मात्र बुरशी आलेले आहेत. याला एक सुद्धा माणसा शिवत नाही. कारण तुम्ही माहिती आहे, शिवलेल्या माणसाला माणूस कधी शिवत नाही. अरे कहना क्या चाहते हो? मित्रांनो मला वाटतं त्या ठिकाणी फक्त 2च मासे होते, ते आपण काढलं. आणि आता आपण जागा चेंज करूया. आता मित्रांनो दुसऱ्या प्लेसवर आलेला, बघूया इथं काय म्हणते. तर ना आपली परत तिसरी बोनी. कटला सापडलाय आपल्याला, कटला. ऐक असं नको करू, पहिले थोडासा जास्त घुसव त्याच्या दाढी. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हे तू पाटणा घ्या. आगे गेला बोलते. तर मित्रांनो अशा तऱ्हेने शायनिंग मारायच्या नादात गेला मासा घालवलेला आहे. तुम्हाला चुत्या बनवायचा प्लॅन होता, कारण का मासा पकडताना सीन आला नव्हता. तर परत कॅप्चर करणार होतो मासा टाकून, पण मासा टाकला तर मासा गेला.
6 months later. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली आजची मोहीम ना रंजाबाई लावणी चालू आहे मित्रांनो, जिकडे तिकडे कोकणामध्ये. हा काय नाही, चल चाललो घरी. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली आजची मोहीम इथेच थांबवत आहोत आपण, कारण की आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली की सगळे मासे आज आषाढी एकादशी असल्यामुळे दिंडीला गेले आहेत. आणि जेवढे आहेत त्यांचा उपास आहे, त्यामुळे आपल्या गलाला काही कोणी शिवत नाही. काय ग गप, त्यामुळे आपल्या गलाला काही जास्त मासे शिवत नव्हते. त्यामुळे आम्ही मोहीम इथंच थांबवतो आणि व्लॉग एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर काय नाही, व्लॉग आवडला असेल तर काय नाही, इथेच एंड करतो. चला, गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये.